हाय हॅलो नमस्कार सर्वांना। आज माझी मम्मी व्लॉग स्टार्ट करते तर कसं तर आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या नवीन घराकडे। तर आम्ही खाली येऊन थांबलो, पप्पा गाडी काढत होते तर आम्ही त्यांचा वेट करत होतो। तर आज आम्ही खूप दिवसांनंतर जाणार आहोत तिकडं, तर खूप मज्जा येते मला। तर पप्पांची गाडी काढून झाली की आता मी लगेच निघणार आहोत आमच्या नवीन घरी। तर हे बघा, आज माझी मम्मी व्लॉग स्टार्ट करते कारण की तिला पण व्लॉग काढण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे। प्रत्येक वेळेस मीच काढत असते, पण यावेळेस मम्मी म्हणली की ती काढणार म्हणून, कारण तिला पण आवडतं। आता गाडी काढली की मस्त आम्ही आमच्या नवीन घरी जाणार आणि आज सुद्धा खूप मजा येणार आहे। खूप दिवसांनंतर जाणार आहोत। हा बघा आपला नॅशनल फ्लॅग, आणि हा किती मस्त फडकत आहे कारण आता एकदम झुळझुळ हवा चालू असल्यामुळे हा मस्त फडकत आहे। हा आपल्या एरियाचा सगळ्यात उंच फ्लॅग आहे। तर याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची भेट झालेली होती। तर हा कोणता एरिया आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। हे आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार, श्री क्षेत्र देहूचा रोड। इथून पूर्ण आर्मी एरिया चालू होतो। हा बघा, हा आर्मी एरियाचा रोड आहे, किती क्लीन आणि एकदम नीट आहे। बघा इथे कॅमेरे वगैरे पण लावलेले आहेत रोड्सला, आणि इथे स्पीड लिमिट पण सांगितलेली आहे। या रोडवरती स्पीड लिमिटनेच चालावं लागतं। ही आहे आर्मी स्कूल। इंद्रायणी तांदूळ हा आमचा फेवरेट तांदूळ आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस इथूनच घेत असतो। थोडे म्हणता म्हणता माझ्या पप्पांनी खूप सारी लाकडं घेतली आणि आता बघा डायरेक्ट आम्ही पोत्यातच भरलीत त्यांना। आम्ही आमच्या नवीन घरी टेरेसवरती चूल बनवलेली आहे। तर आज आमच्या चुलीवरती खाण्याचा बेत ठरलेला आहे। तर मग आम्ही या वखारीमधून थोडेसे लाकडं घेतली। तिथं खूप मोठे मोठे लाकडं भेटत होते आणि चूल पेटवण्यासाठी तर आपल्याला छोटे छोटे लाकडं पाहिजेत, कारण माझ्या पप्पांना एका काडीमध्ये चूल पेटवायची असते म्हणून। हिला स्कूल मधून आणलं आणि असंच निघालो। काय खातीयस? चिप्स। तिकडं खाण्यासाठी घेतलंय, गाडीतच खायला लागली। खा वाटलं तर काय करायचं, मस्त आहे खायला, या काय। तर बघा इथून आत एंटर केलं की आपलं घर येतच आहे। आता मोर्या गोल्डन सिटी हे आमचं कॉलनी आहे। तर बघा इथून रस्त्याची पाईपलाईन गेले असल्यामुळे साईडने रस्ता खोदलेला दिसत आहे, आणि आमच्या घराच्या पलीकडे एक मोठं असं दुकान पण झालेलं आहे, आणि घराच्या आजूबाजूला लोक राहायला पण आलेली आहेत। आता 2च सेकंदात येणार आहे आपलं घर। ही आहे आपल्या शेजारच्यांची गाडी। तर हे बघा किती भारी दिसतंय ना आपलं घर, कलर किती ब्राईट आणि मस्त। तर तुम्ही पण नक्की सांगा कसं दिसतंय आमचं घर। आणि पलीकडं पण बघा दुकान आहे ना, तर कुठली पण गोष्ट लागली की पटकन आणता येतं। हा आहे आपल्या घरासमोरचा व्ह्यू, आणि ही आपली गाडी। मी गेले होते शेजारच्या दुकानामध्ये पाणी भरायला, तर तिथं 5 रुपीजचा कॉईन टाकला की पाणी तिथून ऑटोमॅटिक येतं। आपण 5 रुपीजचा कॉईन टाकायचा आणि मग ते तेवढं पाणी बास होतं आपल्या। हे बघा कसं पाणी पडत आहे ऑटोमॅटिक। ही आपली गाडी कशी मस्त उभा आहे, आणि हे आपलं घर। आमच्या नवीन घरी आल्यावर आम्हाला गावाकडे आल्यासारखं फील होतं। हे बघा मेंढरं घेऊन चाललेत बाबा।
आम्ही येताना गाडीतून जे स्नॅक्स आणलं होतं ते तुम्हाला मगाशी मी दाखवलंच काय काय आणलेलं. आणि ते आता आम्ही टेरेसवरती बसून मस्त त्या व्हील्स खाण्याची पार्टी करतोय. तर एक मी मम्माला दिलं तर तिने लगेच स्वतःला दाखवलं की तिने ते खाल्लं म्हणून, आणि थँक्यू सुद्धा बोलली मला. खूप हवा चालू होती तिथं. मम्मी आता माझी मस्त कांदा चिरत आहे, कारण करायची आपल्याला स्वयंपाकाची तयारी. आणि आम्ही मेथीची भाजी आणलेली, कारण आपल्याला भाजी सोबत खाण्यासाठी माझ्या पप्पांना खूप आवडती. आणि हे बघा मम्मा कांदा चिरते, टोमॅटो पण चिरणारच आहे. बघा लाकडं आणलेली, ते मस्त आम्ही आणलेवरती मगाशीच. चिकन किती मस्त शिजत आहे बघा चुलीवरती. आता हे बघा आपलं चिकन मस्त शिजत आलेलं आहे आणि पप्पा इथे हलवतायत चिकनला. त्यांना खूप आवडतं असं चुलीवरती स्वयंपाक करायला, आणि त्यांना नॉनव्हेज बनवायला येतं सुद्धा. आता तुम्ही चिकनचं बघितलं शिजलं होतं, आणि आम्ही घेतलं मग असं सूप प्यायला. आणि मम्मा असं थोडंसं राईसवरती पण खाते, तिला आवडतं. हे एकदम हेल्दी डिश आहे. माझे पप्पा पण एकदम असं सूप पित आहेत बघा. आता नंतर खाऊन झाल्यानंतर आता माझी मम्मी भाकरी पण करणार आहे. अजून भाकरी राहिल्यात करायच्या. तन बघा तन नुसती करतीये बघा, झॉम्बी सारखं पळतीये तू. खूप उशीर झाल्यामुळे मी तुम्हाला रेसिपी दाखवली नाही, त्याबद्दल सॉरी. पण हे बघा आपलं सुक्क किती मस्त प्रकारे बनलेलं आहे. आता बघा भाकरी करायला सुरू केलं माझ्या मम्मीनी. आणि इथे भाकरीची चव पण अशी ना एकदम वेगळीच लागते, चुलीवरच्या भाकरीची चव. बघा किती मस्त मम्मा भाकरी करतीये. आणि आम्ही ना भाकरी झाल्यानंतर सुक्क पण करणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवतेच मी पुढं. आणि हे बघा आज खूप हवा सुटलेली होती, म्हणून ना भाकरी नीट शेकलीच जात नव्हती. मग शेवटी आम्हाला ना हारावरती भाकरी शेकावी लागली. आपली आरू कशी खेळतीये बघा. ती काय काय त्याच्यातून घेतीये. लिंबू पाहिजे तिला, कांदा पाहिजे, सगळ्या कोथिंबीर वगैरे पाहिजे तिला, सगळं घेतीये ती उचकून. आणि बघा आपल्या भाकरी किती मस्त शेकून झालेल्या आहेत. आणि आपली भाजी काय मस्त उकळतीये हारावरती. हवेमुळे जाळ लागलाय, पण आम्ही त्याला हारावर ठेवलं होतं. आणि हा आपल्या मागचा व्ह्यू, घराच्या मागचा व्ह्यू, आणि तिथे गणपती मंदिर. तर आम्ही आता पलीकडच्या साईडला जेवायला घेतलंय. मस्त चिकनची भाजी, सुक्क, भाकरी आणि सनसेट बघत बघत आम्ही मस्त जेवण करत आहोत. आणि आरवीने आमचा व्हिडिओ घेतला. बघा काय तरी आली आपल्या भाजीला. सनसेट बघत एन्जॉईंग द फूड. आता मस्त आम्ही शेकोटी करत बसलो, आणि इथे खूप थंडी सुटलेली होती, तर आम्ही पटकन घरी गेलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी सर्वांची. धन्यवाद.